नमस्कार, मी देविदा जीवन केंगार, अध्यक्ष अपंग जनशक्ती संस्था व सामाजिक कार्यकर्ता. नागरिकांनी फक्त दरवर्षी घरपट्टी कर भरायचा, पण सुविधा काहीच मिळणार नाही हे जनतेला प्रशासनाने दाखवून दिले आहेत. आता आपण पाहिले तर आपण सातविले साई मंदिर ते भक्ते कॉम्प्लेक्स पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, पण प्रशासनाला काहीच दिसत नाही. कारण की बहुतेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू झाले आहे व काही ठिकाणी झाले सुद्धा आहे, परंतु महापालिका या ठिकाणी काही लक्ष देत नाही. या रस्त्यावरून रोज नागरिक ये जा करतात. हा कामगार वर्ग येतात जातात, लहान मुले येतात जातात, वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते, तरी सुद्धा महापालिका काहीच लक्ष देत नाही. तर मी आपल्या महापौर अजित पाटील साहेबांना एक विनंती करतो की 5 वर्ष प्रशासन राजवट सुरू असताना महापालिकेने काहीच लक्ष दिले नाही, तर आपण नवनिर्वाचित महापौर या नात्याने प्रशासकीय राजवटीत जे सुद्धा अधिकारी निष्काळजीपणा व कामचुकारपणा करत होते त्यांच्यावर चाप बसून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि हा रस्ता लवकर दुरुस्त करण्यात यावा. कारण की उन्हाळ्यामध्येच या रस्त्याची अवस्था अशी आहे, तर पावसाळ्यामध्ये या रस्त्याची अवस्था काय होईल. आता आपण या ठिकाणी पाहिले तर हे रस्ता बघा कसा आहे. तसेच वरती लाईट सुद्धा बंद पडलेली आहे. लाईटीसाठी पण महापालिका काहीच लक्ष देत नाही. तर इकडचे जे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावे, एवढीच विनंती करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.